सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावणीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इकडे झाली आहे तुम्ही रेडी आणि आपल्याला जायचं आहे आता तेलगावला. पुन्हा मुहूर्त निघलेला आहे तेलगावला जाण्यासाठी. तर आणि तेलगाव स्वयंपाक आहे तेलगावला, म्हणजे माझ्या सासू म्हणजे रावांची काकू. तर आता तिकडे गाडी आलेली आहे आणि आवाज देत आहे. चला तर आता आपण बघू आता कोण येत आहे ते. मम्मीचा फोन आला का? मम्मीचा नीलू तर इकडे आहे नीलू आणि नीलूच्याच घरचा आहे स्वयंपाक. तिकडे आता गाडी आली आहे, त्यात आपल्याला निघायचं आहे. रिदू रिदू ए रिदू बाय कर. बाय बाय ये मम्मी बाय रिदू. सगळेजण पप्पा सोबत ये. पप्पा सोबत नाही नाही मम्मी जवळ नाही. दीदी आपण समोर बसू. मम्मी जवळ. हा घे मम्मी जवळ. तू ये. आता पप्पा पाहिजे. बाय रिदू बाय 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 बाय. बस देते सोडून. इथे पिंपळाच्या झाडाखाली आम्ही काकाजी आणि प्रीतीश दादांनी पूर्ण पालापाचोळा घडलेला होता तो झाडून पूर्ण जाळून घेतला आणि इथे आम्ही छान असा सडा टाकून घेतला नीलू आणि मिनी. खरंच खूप छान दिसत होतं आणि खरंच स्वयंपाक करायसाठी खूप छान वाटत होतं. ओलं होतं तोपर्यंत. आणि इकडे आता नीलू पूजा करून घेत आहे. आम्ही याला विटुले म्हणतो, जेणे की गोटे चूल. तर आपल्या स्वयंपाक करायचा आहे म्हणून इकडे नीलू पूजा करून घेत आहे आणि इकडे मी स्वयंपाककरिता पाणी लागणार आहे आपल्याला, म्हणून इकडे मी नळ जवळच होतं. इकडे मी पिंप आहे तर पिंप भरून घेते आहे. आणि या ठिकाणी आज 4 स्वयंपाक होते आणि या हॉलमध्ये लग्न होतं आणि या हॉलमध्ये जेवण होतं लग्न वरातीवाल्यांचं. आणि इकडे आहे आता कढी फोडणी देण्यासाठी सामग्री करत आहे ती नीलू आणि तिकडे प्रियाताई सगळ्याजणी कांदे चिरत आहे. आपल्याला आज दाढकांदा करायचा आहे. आणि तिकडे आपले चिल्लर पार्टी बसली आहे आणि दानिश रिदूला पप्पू दादाने घरी नेलं आणि दानिशला घरी आणलं नाही. मी इकडे नंतर आणेन. आणि इकडे आता भात शिजलेला आहे, वरण उकळी आलं आणि कढी आता जस्ट फोडणी दिलेली आहे. तर आता इकडे आता हे भात झालेला आहे, भात उतरून घेते आहे. आणि या ठिकाणी आता आपल्याला दाढकांदा शिजवायचा आहे. तर इथे आधी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि कांदे टाकून पाहते की तेल झालं की नाही म्हणून. तर इकडे मांडलेलं आहे मी चाय. आणि ओवीचं आता थोडं हे झालं की म्हणजे आता मी चाय पेत नाही, ती दूधच घेते. पण आता चाय एखाद्या वेळेस ठीक आहे, मुलांचं पण थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे. तर ती म्हणत होती की मला चायसोबत ब्रेड किंवा बिस्किट पाहिजे. तर इथे बघते आता काय ब्रेड बिस्किट काय भेटते ते. तर इकडे सर्व आम्ही आता दोघी जणी जात आहोत ते थोडं मंदिराच्या बाहेर, जेणे की तिथे असेलच दुकानामध्ये. आणि इकडे सगळ्यांना चाय दिलेला आहे, सगळे छान चाय एन्जॉय करत आहे. तर आम्ही आता थोडं जाते आहे ओवी आणि मी. आता ओवी इकडे बिस्किटचे पुढे घेऊन पळत सुटली, कारण तिचे उन्हाने पाय थोडे भाजत आहे म्हणून. आणि या मंदिरामध्ये चालू आहे ते भजन आणि तुम्हाला आवाज येत असेल भजनाचा.
तर आता इकडे डाळ कांद्यासाठी आपले कांदे शिजले आहे आणि यामध्ये कलमी, वेलदोडे जे की आपलं मसाल्याचं पूर्ण असतं सुका मसाला तो पूर्ण आईने इकडे बारीक करून आणलेला होता आणि त्यामध्येच कांद्याचा पेस्टसुद्धा बारीक केलेला होता सोबतच. तर इकडे अद्रक लसण या सगळ्या गोष्टी आता जो ओला मसाला असतो ते सगळं टाकून इकडे आता ते मसाले शिजवून घेते आहे आणि इकडे मी काढलेला आहे तिखट, मीठ, हळद. तर इकडे सर्व मसाले जे होते जे वरून टाकायचे होते ते इकडे काढून घेतलेले आहे. धने पावडर, गरम मसाला. तर इकडे आई इकडे भाजी करणं चालू आहे आणि ते मला तुम्हाला पानगे दाखवायचे होते म्हणून मी इकडे आली आणि यामध्ये थोडी जाडशी कणिक आहे पानग्याची. तर आणि त्यामध्ये मीठ आणि तेल टाकून कणिक थोडी निब्बर भिजवून घेते. पोळ्यापेक्षा निब्बर कणिक भिजवून घेते आणि इकडे नीलू पानगे करायला तुम्ही पाहतच आहे. तर आमची इकडे थोडी दोघी जावांची मस्ती चालू होती तर म्हणून आम्ही इकडे हसत होतो आणि मी व्हॉइस ओव्हर करत आहे कारण खूप चिवचिव होता आणि लग्न होतं 4 स्वयंपाक आणि लग्न आमचा स्वयंपाक होता त्याच्याजवळ जास्ती जवळ हॉल होता लग्नाचा म्हणून खूप व्हॉइस ओव्हर करायची मला गरज पडत आहे यामध्ये. तर इथे आता तिखट मीठ टाकल्यानंतर 5 मिनटं तिखट मीठ छान असं कमी आचेवर शिजवू दिलं आणि त्यानंतर इथे टाकलेली आहे भिजवून टाकली होती थोडे 5-10 मिनटाच्या आधी ते डाळ इकडे टाकून घेतली आणि आता डाळ कांद्याची डाळ शिजत आहे. तोपर्यंत आपले इकडे आता नीलूबाईचे पानगे आपले झालेले आहे आणि मला एक सांगायला आवडेल की मी सर्वात मोठी आहे आणि या सगळ्या जणी माझ्या बहिणी आणि बहिणीच आहे. पण नीलू माझी खूप म्हणजे जवळची आहे. बहीण पण असं म्हणता येईल तुम्हाला आणि बहिणीपेक्षा जास्त जवळची असतं ते आपली मैत्रीण. तर नीलू माझी जाऊ व्हायच्या आधी मैत्रीण आहे आणि नंतर ती जाऊ आहे. तर आमच्या खूप काही म्हणजे पर्सनल पण गोष्टी असतात. पर्सनल म्हणून आमच्या काही अशा जावामध्ये काही अलग नाही आहे पण आमच्या दोघींच्या खूप म्हणजे हासी म्हणजे खूप काही असं चालू राहतं. तर इकडे आपल्या बोलता बोलता पानगे होत आहे इकडे आणि इकडे आता पानगे शिजवण्यासाठी काढले आहे आणि इथे मी आणि प्रियाताई आणि याला जगरं म्हणतात. जगरं म्हणजे गोयऱ्या जे असतात तर त्याला पेटवून थोड्या अर्ध्या गोयऱ्या शिजतात तर त्या विस्त्यावर ते पानगे शिजवले जातात त्याला पानगे असे म्हणते. तर सगळ्यांना माहिती असेल सॉरी पण ज्यांना माहिती नाही सगळ्यांना माहिती आहे असं माहिती नाही आहे कारण आम्ही पानगे करत होतो ना तर तिथल्या लग्नातला कोणी बाया येऊन विचारत होत्या की हे काय आहे कसं करते तर खूप बारीक बारीक प्रश्न विचारत होत्या म्हणून मला असं वाटलं की आपल्या या ब्लॉगमधून कुणाला माहिती नसेल तर त्यांना थोडं सोपं जाईल किंवा माहिती होईल म्हणून मी पुन्हा सांगितलेलं की या गोयऱ्या ज्या असतात शेणाच्या गोयऱ्या त्या जाळून त्या आहेरावर हे पानगे आपल्याला शिजवले जातात. तर खूप आस होता आणि ऊन होती त्यामुळे या काकू काडीने पानगे शेकून घेतले आणि इकडे मी आणि प्रियाताई आम्ही दोघी पण नंदा भाऊजा भजे आमचं काढणं चालू होतं आणि इकडे आई आणि काकू पानगे पण पाहत होते. तर आपल्या इकडे स्वयंपाक जास्तीच आटोक्यात आलेला आहे आणि इकडे नीलू चटणी करायची होती. चटणीला बारीक करून आणलं होतं तिने घरून तर ते तडका द्यायचा होता म्हणून ते थोडं गरम तेल मोहरी जिरं घेऊन ते तडका देत होती. आहे आजची नवीन जोडी आणि या जोडीचं आजचं लग्न आता झालेलं आहे आणि यांचं आता विदाईचं चालू आहे आणि ते गाडीची वाट पाहत आहे आणि इकडे लग्न संपले आणि इकडे आता आपलं स्वयंपाक पण आता संपलेला आहे म्हणजे करून झालेला आहे पूर्ण आणि इकडे आता पोळ्या करत आहे. नीलू तिकडे जे काही भरलेले जे भांडे होते आपले स्वयंपाकामध्ये ते तिकडे वॉश करून घेते आहे आणि आमच्या इकडे आता थोडे भजे राहिले होते ते पापड राहिले ते पापड आम्ही इकडे करून घेत आणि इकडे दानिश, रिदू, प्रितेश दादा सर्वजण आले आहे आणि आता नैवेद्य काढून सगळेजण आता मंदिरात तिकडे जाण्याची वेळ झाली आहे. चला आता आपण इकडे आता दर्शन घेऊ.
आणि आता या 4 जणांना पाहून तुम्हाला काय असं आठवलं? मला तर आठवलं की आमचं हे घरचं गोकुळ इथे पूर्ण तेलगावमध्ये येऊन बसलेलं आहे. आणि आता दानिशचीच कमी होती की तो आता लहान पडला आणि तो पण लहान मुलांसोबत आता खेळायला लागला. तर इकडे आता पाहुणे आलेले आहे इकडे जेवण्यासाठी. तर इकडे आता पंगत पण टाकून घेतलेली आहे. तर इकडे मुलं मस्त्या करत होते आणि जेवण करायला बसत नव्हते, म्हणून इकडे काकाजी म्हणजे सर्वांचे आजोबा, तर त्यांनी इकडे सगळ्याला दानिश, ओवी, रिधान आणि स्वरांशला सगळ्यांना एकत्र बसवलं आणि सगळ्यांना त्यांना जेवायला देत आहे. ते म्हणतात ना, आजोबांचा शेवटचा मित्र नातू आणि नातवंडांचा सगळ्यात पहिला मित्र तो आजोबा. इथे ते सिद्ध झालेलं आहे. तर इकडे कार्यक्रमासाठी आले आहेत हे संतोष सर. नमस्कार. आणि इकडे आहेत मॅडम आणि त्यांची मुलगी साक्षी आहे ना. किंवा साक्षी. आणि हिच्याच नावावर सरांनी ट्युशन ओपन केली होती. आणि आम्ही सगळेजण, माझे मिस्टर, मी, देर, ननंदबाई, सगळेजण आम्ही सरांच्याच ट्युशन मध्ये शिकून मोठे होतो. मोठे झाले हे तर इकडे मोठे झाले, मोठे पण झाले. तुझे जेवढे काही हे देर वगैरे आहे, तुझे हसबंड आहे समजा, ते सगळे माझ्या अंगा खांद्यावर खेळले आहे. शिकलेले नाही, लहान लहान नव्हते ते. यायला काय पाहिलं, यायला काय समजते. आम्ही घे यायचं. आणि सर आमच्या घरी किराणा पण राहिले होते. सगळ्यात आधी हिंगण्यात आलं नव्हतं. लग्न व्हायच्या आधी 2001 मध्ये आम्हाला सरांनी त्यांचं स्ट्रगल सांगितलं होतं आणि हे सुद्धा सांगितलं होतं की आम्ही चतुर्थच्या घरी राहिलेला आहोत. पण मला तेव्हा हे माहिती नव्हतं की मी त्यांची सून बनणार होते म्हणून आणि आज अशी भेट होणार आहे म्हणून. खूप छान वाटलं इथे येऊन. निसर्गरम्य देखावा आहे, खूप छान परिसर आहे. आणि आता खूप अशी हवा सुटत आहे म्हणून आता कार्यक्रम थोडा आटोक्यात घेत आहे. आणि सर इकडे आता निरोप घेत आहेत. सरांचं जेवण झालं आणि आता हे सर्वजण निघाले आहेत. तर आता थोडा वेळ झाला आम्ही आता घरी आलो. आणि घरी आल्यानंतर आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं. तर जे राहिलेलं एक दळण बाकी होतं ते काढलं. असं वाटत होतं की म्हणजे पाय पण घरात आल्यानंतर अगदी लेटून जावं, पण काय म्हणतं ते आपलं जे मनातलं ते आपलं मनात ठेवावं लागते आणि घरी आल्यानंतर जे काम आहे ते आधी करावंच लागते. तर तसंच झालं आज. आणि आता चक्की बंद झाली आणि खूप विजांचा खूप आवाज होत आहे आणि पाऊस येईल आता. तर बरं झालं की थोडं लवकर आलो आम्ही. आणि थोडं म्हणजे पावसाने पण थोडा धीर धरला की हवा सुटली होती. असं वाटत होतं की पाऊस येईल म्हणून, पण तेवढं काही असं म्हणजे आभाळ झालं नाही आणि पाणी आला नाही. तर चला, तर आता आम्ही खूप थकलो आणि प्रत्येक वेळेस मी असं हसून बोलतो, पण आता तेवढी पण अशी शक्ती नाही वाटत की हसून बोलण्याची. चला, तर आता दिवसभर तुम्ही ब्लॉग बघितला, तुम्हाला काही गोष्टी आवडल्या, कोणाला नसेल आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आपले सबस्क्रायबर 600 होणार आहेत. खूप खूप मनापासून अगदी धन्यवाद की तुम्ही खूप मला सपोर्ट करत आहे. तर असाच प्रतिसाद तुमचा राहू द्या आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.